सर्वात आधी आपण कोणती क्रिया इतकी महत्त्वाची असलेली ही विधी नेमकी काय आहे? एखाद्या औषधी वनस्पतीची छोटी काडी दिवसाची सुरुवात अगदी खणखणीत आणि मनासारखी व्हायची असेल तर रात्री झोप पूर्ण झाल्यानंतर सकाळी शौचविधी आटोपल्यानंतर सर्वात आधी आपण कोणती क्रिया करतो तर ती म्हणजे दात घासणं किंवा तोंड साफ करणं. यालाच आपण दंतधावन असं सुद्धा म्हणतो. अगदी सकाळी उठल्यानंतर आपल्याला काही खायचं प्यायचं असेल तर काही खाण्यापिण्याआधी सुद्धा आपल्या घरात आपले सगळे सांगतात, जा आधी तोंड धु आणि मग काय ते कर. इतकी महत्त्वाची असलेली ही विधी नेमकी काय आहे हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य अमोल रवींद्र मोहिते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून दंतधावन आज आपल्यासमोर छोट्या रूपात मांडणार आहे. आज आपण सर्वजण टूथपेस्ट टूथब्रश घेऊन सकाळी उठून तोंड साफ करतो, दात घासतो. पण हीच प्रक्रिया पूर्वापारपासून आपल्या भारत देशात कशी चालत आली आहे ते जाणूया. सर्वांनी दातून हा शब्द नक्की ऐकला असेल. दातून किंवा दंतकुर्चिका हे नक्की काय असतं बरं? तर एखाद्या औषधी वनस्पतीची छोटी काडी जी आपण दात साफ करण्यासाठी वापरतो त्याला आपण दातून असं म्हणतो. आणि हिच्या साहाय्याने आपण दात स्वच्छ आणि साफ करू शकतो. तर ते कसं, याचे छोटे छोटे नियम आपण जाणून घेऊया. तर ही जी दातून असते ती कोणत्या ना कोणत्या औषधी वनस्पतीचा एक भाग असल्यामुळे ती आपल्याला वेगवेगळे फायदे देत असते. जसं की जर कात किंवा खैराची जर ती काडी असेल तर त्यामुळे मुखाला सुगंध प्राप्त होतो. आंब्याची जर ती काडी असेल तर त्यामुळे आरोग्य छान टिकून राहतं. आणि अनेक विविध प्रकारच्या झाडांच्या आपण जर दातून वापरल्या तर त्यामुळे मिळणारे फायदे खूप छान असतात. बरं, मग ते कसे निवडायचं? तर त्यासाठी व्यक्तीची प्रकृती आणि विकृती ओळखूनच ते ठरवावं लागतं. आता ही दंतधावनासाठी वापरणारी कुर्चिका कशा प्रकारे निवडायची हे आधी झालं. त्यानंतर ती केवढी लांब आणि रुंद आहे हे महत्त्वाचं असतं. आयुर्वेदशास्त्रात वर्णन केलं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या 12 बोटं लांब एवढी ही दंतकुर्चिका असावी. जेणेकरून काय होईल बरं? तर ती दंतकुर्चिका प्रत्येक एका दाताच्या टोकापर्यंत जाऊन साफसफाई खूप छान प्रकारे होऊ शकते. तसंच हिची जाडी व्यक्तीच्या करंगळी एवढी जाडच असावी. जेणेकरून काय होतं, योग्य लांबी आणि योग्य रुंदी असल्यामुळे ते प्रत्येक दातापर्यंत पोचतात. आणि आयुर्वेदशास्त्रात विशेष वर्णन केलं आहे की ज्या वेळेला तुम्ही दात साफ करत असतात त्यावेळेला प्रत्येक एक दात विशेष ध्यानपूर्वक तो साफ करावा, जेणेकरून कुठेही मळ राहता कामा नये. अशा प्रकारे दंतधावन करत असतानाच ते आता डायरेक्ट आपण ती काडी तोंडाला किंवा दाताला किंवा हिरड्यांना लावावी का? तर अजिबात नाही. त्यासाठी सुद्धा एक विशेष नियम सांगितला आहे की ज्या वेळेला तुम्ही कुर्चिका वापरत आहात त्यावेळेला सर्वात आधी ती दाताने चावून घ्यायची. जेणेकरून काय होतं की त्याचा जो पुढचा भाग आहे, टोक आहे, ते मऊ होतं आणि त्याचा उपयोग आपल्याला दात स्वच्छ करण्यामध्ये होतो. आणि असंच करत असताना जो रस उत्पन्न होतो तो शक्यतो गिळावा, कारण की आपल्याला त्याचे खूप फायदे होतात. परंतु काही व्याधींमध्ये ते करू नये असं स्पष्ट लिहिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण दंतकुर्चिकेने किंवा दातूनने तोंड साफ करतो त्याच प्रकारे दंतशोधन चूर्ण म्हणजे काय, तर आपलं साधारण दंतमंजन याने सुद्धा आपण सकाळी उठून दात स्वच्छ करू शकतो. हे दोन्ही जे प्रकार आहेत त्याच्याने आपण स्वच्छ प्रकारे दात साफ केले तर आपल्याला खूप ताजंतवानं फ्रेश फील होतं. याच्याने होतं काय, तर तोंडामध्ये विशेष प्रकारे साफसफाई होण्यासाठी, स्वच्छता होण्यासाठी ज्या रसांची गरज असते ते रस या चूर्णांद्वारे, या काष्ठ औषधींद्वारे आपल्या शरीरात जात असतात. जे की आर्टिफिशियल टूथपेस्ट किंवा ज्या केमिकलयुक्त टूथपेस्ट असतात त्याचा रससुद्धा विचित्र असतो, शक्यतो तो गोड असतो. आणि हेच जे केमिकल्स आहेत ते आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीराला हानी पोचवत असतात. बऱ्याच जणांना तक्रारी असतात की काही चव कळत नाही आहे किंवा बऱ्याच जणांना गंध ज्ञान नष्ट होत चाललेलं असतं. असं हे या केमिकल्समुळे होण्याची शक्यता असते. तर ज्या वेळेला आपण आयुर्वेदिक पद्धतीने दंतधावन करतो त्यावेळेला काय काय होतं बरं? सगळ्यात आधी ज्या दिवशीही तुम्ही अशा प्रकारे दंतधावन कराल त्या दिवशी मुख सौगंध्य इतकं छान प्राप्त झालेलं असतं. त्याचप्रमाणे तोंड इतकं छान साफ होतं की मुखाला हलकेपणा आपोआप जाणवू लागतो. तसंच
जो आपल्या तोंडातील मळ आहे किंवा क्लेद आहे त्याचासुद्धा नाश उत्तम प्रकारे होतो. आणि तसंच ज्यांना ज्यांना चव कळण्याचा त्रास असतो, ज्यांना ज्यांना गंधज्ञान नीट आपल्याला वास येत नाही असं वाटत असतं, त्या सगळ्यांसाठी अशा प्रकारे दंतधावन करणं नेहमी उपयुक्त ठरतं. आता जे आपण मार्केटात मिळणारे टूथपेस्ट मिळतं त्याबद्दल बघूया. त्यात होतं असं की त्याच्यामध्ये केमिकल असल्यामुळे आपल्या शरीराला ते नेहमी त्रास देत असतात. असे अनेक आता रिसर्च आर्टिकल्ससुद्धा पुढे येऊ लागलेले आहेत. आपल्याला होतं काय तर आपण ह्या काही काही जाहिराती पुन्हा पुन्हा टी व्हीवर पाहत असतो, त्यामुळे आपण त्याचा अवलंब लगेच करतो. अगदी त्याचा थोडाही विचार न करता की त्याचे किती दुष्परिणाम आहेत, ते योग्य आहे की नाही. आणि होतं काय तर आपल्याला त्याच्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. आपल्याला इतकं मार्गावरनं भुलवलं जातं की आपण आजच्या पिढीला, घरातल्या लहान मुलालासुद्धा टूथपेस्ट दिली जाते आणि अक्षरशः ते टूथपेस्ट नसून विष आहे. आपण जराही विचार करत नाही की आज आपण काय वापरतो आहोत, त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात. कारण की झालं आहे असं की आपल्याला भूल पाडून आपल्याला मार्गच वेगळा करून दिलेला आहे. गरज आहे ते डोळे उघडून योग्य आणि अयोग्य निवडण्याची, पद्धती बदलण्याची, आपल्या मूळ संस्कृतीकडे जाण्याची. जी संस्कृती निसर्गापासून दूर चालली आहे, त्याच संस्कृतीमधून येणारे प्रोडक्ट जर तुम्ही वापरत असाल तर निसर्गाकडे कसे जाल. त्यामुळे पुन्हा एकदा गरज आहे अशा संस्कृतीकडे वळण्याची, आपल्या स्वतःच्या मुळांकडे वळण्याची, जी आपल्याला निसर्गाच्या जवळ नेते. धन्यवाद.